एखादा बिझनेस किती मोठा होऊ शकतो, तो किती मोठमोठा रेव्हेन्यू बनवू शकतो, हा तो किती जास्त कस्टमर सेगमेंटला सर्व्ह करतो याच्यावरती डिपेंड असतो. आणि हाच फरक असतो एक सक्सेसफुल बिझनेसमधला आणि एक एव्हरेज बिझनेसमधला. जो सक्सेसफुल बिझनेसवाला आहे त्याची कमीत कमी 5 ते 6 वेगवेगळ्या कस्टमर सेगमेंटला तो सर्व्ह करत असतो. आणि जो एव्हरेज कसा तरी बिझनेस करत असतो, तो 1 किंवा 2 कस्टमर सेगमेंटमध्येच अडकलेला असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कस्टमर सेगमेंट म्हणजे काय, हे आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. आता जर सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर की कस्टमर सेगमेंट म्हणजे काय असतं, तर एखाद्या विशिष्ट प्रकारचा कस्टमरचा ग्रुप याला कस्टमर सेगमेंट म्हणतात. आता हेच आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण व्यवस्थित उदाहरणातून समजून घेऊया. आता ह्याच्यासाठी माझं चुनाभट्टीमधलं जे पहिलं चहाचं दुकान आहे त्याचंच मी तुम्हाला उदाहरण देतो, ज्याच्यातून तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल. आणि हे फक्त चहासाठी नाहीये, ऍक्च्युली चहासाठी एवढा कोण विचारच नाही करत. जे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस असतात ज्याच्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्राला केटर करतोय, देशामध्ये केटर करतोय किंवा इंटरनॅशनल लेवलला आपण बिझनेस करतोय, तर अशा वेळी असे कन्सेप्ट आपण यूज करायला पाहिजेत. सो मी तुम्हाला त्याचं उदाहरण जेव्हा देत जाईन तेव्हा तुम्हाला कळत जाईल की मला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. ठीक आहे. आता माझं ते चुनाभट्टीमध्ये दुकान आहे. तर त्या दुकानासमोर ना एक ATI कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये जवळपास 600 ते 700 स्टुडंट्स राहतात आणि हॉस्टेलमध्ये राहतात. हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळे त्यांना चहापासून, नाश्त्यापासून, जेवणासाठी प्रत्येक गोष्टीसाठी कॉलेजच्या बाहेर जावं लागतं. आणि ह्या जे 600-700 स्टुडंट्स आहेत त्यातले बरीच लोक आपल्याकडे रोज सकाळ संध्याकाळी चहा प्यायला येतात. आणि हा जो गट्टा आहे, हा जो विशिष्ट प्रकारचा जो ग्रुप आहे, जसं ते कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, हा माझा पहिला कस्टमर सेगमेंट झाला. कळालं? तर त्याच्यामुळे कस्टमर सेगमेंट म्हणजे काय, की एखादा ठराविक प्रकारचा ग्रुप. त्याच्यामुळे हे जे ठराविक प्रकारचे विद्यार्थी आहेत जे त्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत, ते माझ्याकडे रोज चहा प्यायला येतात. त्याच्यामुळे हा माझा पहिला कस्टमर सेगमेंट झाला. आता तुम्हाला फक्त कस्टमर सेगमेंट मोजत जायची. ठीक आहे. आता दुसरा कस्टमर सेगमेंट म्हणजे काय, की त्याच कॉलेजचा स्टाफ म्हणजे टीचिंगचे टीचर्स वगैरे झाले किंवा नॉन टीचिंग स्टाफ झाला, पिऊन झाले, जो काही तिथला स्टाफ असेल, तो पण रोज आपल्याकडे एखादा माणूस 3-3, 4-4, 5-5 चहा पण पितो. तर हे माझा दुसरा कस्टमर सेगमेंट झाला. माझ्या शॉप पासूनच जवळपास 200-250 मीटरवरती एक लेबर कोर्ट आहे. आणि त्या लेबर कोर्टमध्ये म्हणजे नॉर्मल केसेस नसतात, मोठमोठ्या कंपन्यांच्या केसेस असतात, जे कामगार विरुद्ध कंपनी अशा प्रकारच्या केसेस त्या कोर्टमध्ये असतात. तर त्या कोर्टामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिजिटर्स तिकडे येत असतात. त्याच्यामुळे ते व्हिजिटर्सला जवळपास कोर्टाच्या जवळ जर कुठे चहावाला असेल तर तो मीच आहे. त्याच्यामुळे तो एक माझा नवीन तिसरा कस्टमर सेगमेंट झाला. त्याच कोर्टामधला जो स्टाफ आहे म्हणजे जज असतील किंवा बाकीचा वेगळा गव्हर्नमेंटचा जो काही स्टाफ असेल, त्यांचा पण रोजचा चहा आपल्याकडे फिक्स असतो. त्याच्यामुळे हा माझा चौथा कस्टमर सेगमेंट झाला. पाचवा म्हणजे माझ्या शॉपच्या बाजूला 3 वेगवेगळे गॅरेज आहेत. 2 4 व्हीलरचे गॅरेज आहेत आणि 1 2 व्हीलरचा गॅरेज आहे. आता काय होतं की त्या गॅरेजमध्ये समजा एखाद्याला आपल्या गाडीतलं ऑइल जरी बदलायचं असेल, तर ऑइल बदलायला पण कमीत कमी 10 मिनिटं वेळ लागतो. आता 10 मिनिटं तेव्हा तिथे माणूस तो थांबतोय, तेव्हा त्याला वेटिंग कुठे करणार? तर त्याच्यासाठी आपलं चहाचं दुकान हे चांगलं ऑप्शन असतं. कारण तो 10-15 मिनिटं थांबता थांबता एखादा चहा नक्कीच पितो. किंवा दुसरं छोटी मोठी जरी कामं असतील किंवा मोठं जरी काम असेल तरी सुद्धा त्याला टाइमपास करायला आपलं दुकानच त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामुळे त्या गॅरेजमध्ये कामाला असणारी लोकं आणि त्या गॅरेजमध्ये ज्यांचं काम आहे, ज्यांच्या गाडीचं काम आहे, अशा दोन्ही प्रकारची लोकं आपले कस्टमर सेगमेंट आहेत. त्याच्यामुळे त्या गॅरेजमधले जेवढी काही सगळी लोकं आहेत, हा पण आपला एक नवीन कस्टमर सेगमेंट झाला. जवळच 300-400 मीटरवरती आपल्या इथे जोगान इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्या जोगान इंडस्ट्रीमध्ये जवळपास एक 60-70 ऑफिसेस आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये 10-15 लोक वेगवेगळ्या प्रकारे कामाला असतात. आणि भले ते माझ्यापासून जरा दूर आहे 400-500 मीटरवरती, पण तिकडची बरीच लोक आपल्याकडे येतात किंवा बऱ्याचदा काय करतात, त्या ऑफिसमधल्या कोणाला तरी आपल्याकडे पार्सल चहाला मागवतात आणि 5-5, 10-10च्या आपल्या दुकानातून पार्सल घेऊन जातात. त्याच्यामुळे त्या जोगान इंडस्ट्रीमध्ये जेवढी लोक कामाला आहेत, ते सुद्धा आपलं कस्टमर सेगमेंट आहे. आत्ताच हे तर मी कधी प्लॅन नव्हतं केला ह्या कस्टमर सेगमेंटचा, पण कधी कधी देव पण तुमच्या आयुष्यामध्ये अजून एक्स्ट्रा कस्टमर सेगमेंट टाकतो जर तुम्ही ऑलरेडी बिझनेस करत असाल तर. आणि असंच उदाहरण म्हणजे आता माझं दुकान जवळपास तिथे 6 वर्षापासून आहे आणि मागच्या 3 वर्षापासून आमच्या चुनाभट्टीमध्ये एक इंटरनॅशनल शाळा सुरू झालेली आहे आणि ती जवळपास माझ्या दुकानापासून एक 200 मीटरवरती आहे. तर त्या शाळेमध्ये सकाळी जी पॅरेंट्स आपल्या मुलांना सोडायला येतात सकाळी 6, 6:30, 7च्या आसपास, तर त्यापैकी बऱ्यापैकी पॅरेंट्स आपल्या दुकानावरती चहा प्यायला येतात. बऱ्यापैकी लेडीज पण आपल्या मुलांना सोडायला येतात. ते पण आपल्या दुकानावरती चहा प्यायला येतात. हा काही फार मोठा आकडा नाहीये, जवळपास 20-30 लोकांचाच आकडा आहे. पण ते 20-30 लोक रोज माझ्याकडे चहा प्यायला येतात. त्याच्यामुळे हा पण एक बोनस कस्टमर सेगमेंट मला माझ्या दुकानाजवळ मिळाला. ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यांचा आवडता कस्टमर सेगमेंट चहाच्या बिझनेसमध्ये तो म्हणजे ड्रायव्हर लोक. ड्रायव्हर म्हणजे ज्यांच्या रिक्षा आहेत, टॅक्सी आहेत, ओला उबरवाले किंवा टेम्पोवाले, सगळ्या प्रकारचे ड्रायव्हर. आणि ह्यांचा फायदा काय असतो, की ज्यांचा कॅशमध्ये धंदा असतो, ज्यांचा मेहनतीचं काम असतं, त्यांचा सगळ्यात जास्त चहा पिण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळे रिक्षावाले कधी कधी 1 राऊंड मारतात, चहा पितात, परत 4-5 राऊंड मारतात, चहा पितात, परत अजून 8-10 फेऱ्या मारतात, परत येऊन चहा पितात. त्याच्यामुळे एक ड्रायव्हरची कमीत कमी 7-7, 8-8 चहा पण रोज होतात. आणि असे एक नाहीत, भरपूर लोक आहेत. त्याच्यामुळे हे जे ड्रायव्हर्स लोक आहेत, हा एक नवीन कस्टमर सेगमेंट माझ्या बिझनेसमध्ये मला खूप चांगला बिझनेस करून देतोय. आता माझ्या दुकानामध्ये गुळाचा चहा पण मिळतो आणि युजली महाराष्ट्रामध्ये पण आता पण अजून पण सगळ्या लोकांच्या घरी गुळाचा चहा बनत नाही, साखरेचा चहाच बनतो.
त्याच्यामुळे जवळपासची जी लोकल लोकं आहेत त्यापैकी पण बऱ्यापैकी लोकं माझ्या दुकानावरती येतात, कारण घरी चहा बनत नाही आणि त्यात पण अशी पण भरपूर लोकं आहेत जे कपल आहेत. म्हणजे दोघं नवरा-बायको जॉबला जातात. संध्याकाळी घरी येतात, फ्रेश होतात आणि चहा प्यायला माझ्या दुकानावरती येतात. त्याच्यामुळे तिथले जे लोकल लोकं आहेत, रहिवासी लोकं आहेत, हा पण एक नवीन कस्टमर सेगमेंट आहे, ज्याचा मी विचार केला नव्हता. मी कधीच रेसिडेन्शियल लोकांच्या जीवावरती धंदा करत नाही चहाचा. कारण चहाचं कस्टमर रेसिडेन्शियल हे नसतं. पण गुळाचा चहा असल्यामुळे रेसिडेन्शियल लोकं पण चहा प्यायला येतात. त्याच्यामुळे हा एक नवीन कस्टमर सेगमेंट माझ्या त्या शॉपला मिळाला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जी दुकानं माझ्या बाजूला आहेत, जसं गॅरेज आहे, स्टेशनरीचं दुकान आहे, डेअरीचं दुकान आहे किंवा डॉक्टर आहेत किंवा म्हणजे जे काय म्हणजे इव्हन रिअल एस्टेटची ऑफिसवाली पण जी काही दुकानं आहेत, तिकडे रोजचे 7 कप, 8 कप, 10 कप, 15 कप, 20 कप म्हणजे जवळपास ₹100 पासून ते ₹250-300 पण त्यांची उधारी चालते आणि अशा लोकांची दुकानांची उधारी माझ्याकडे चालते. त्याच्यामुळे ही जी दुकानं आहेत, हा एक नवीन कस्टमर सेगमेंट माझ्याकडे आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्ही विचार केला तर फक्त चहाच्याच बिझनेसमध्ये माझ्याकडे जवळपास 8 ते 10 वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर सेगमेंट आहेत. त्याच्यामुळेच मी जेव्हा दुकान घेतलेलं तेव्हा माझ्या दुकानाचं भाडं फक्त ₹9,000 होतं आणि दुकानाचं डिपॉझिट होतं ₹50,000 आणि पूर्ण दुकान माझं 1,30,000 मध्ये सुरू झालेलं आणि 9,000 भाड्याचं दुकान असताना बाजूला भंगारवाला आहे, एका बाजूला गॅरेजवाला आहे. म्हणजे तिथे मार्केटचा कोणी विचार पण केला नसता. तरी पण माझा तिथे सगळ्यात चांगला बिझनेस ह्याच्यासाठीच आहे, कारण तिथे मला जास्तीत जास्त कस्टमर सेगमेंट तिकडून मला सर्व्ह करता येतात. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्हाला कुठला पण बिझनेस करायचा असेल, तर कमीत कमी 5 ते 6 वेगवेगळे कस्टमर सेगमेंट असले पाहिजेत. हे तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. इव्हन आता समजा आपल्याला एखादं वेगळं उदाहरण द्यायचं असेल, तर समजा आता केकचं शॉप तुम्हाला टाकायचं असेल. ठीक आहे, एकदम सिंपल उदाहरण देतोय. केकमध्ये सगळ्यात पहिला कस्टमर सेगमेंट कोण आहे, की जिथे तुम्ही मार्केट टाकलंय तिथे आजूबाजूचा जो रेसिडेन्शियल एरिया आहे, त्या रेसिडेन्शियल एरियामध्ये ज्यांचा कोणाचा बर्थडे असेल, काय असेल, तर हा तुमचा पहिला कस्टमर सेगमेंट झाला. बरोबर? ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जवळपास जिथे हॉल असतील, जिथे लग्न होतात, वेडिंग्ज होतात किंवा इव्हेंट असतात, बर्थडे पार्टीज होतात, त्या लोकांशी जर तुम्ही टाय अप केला आणि तिकडे तुम्ही सांगितलं, की तिकडे तुम्हाला अजून केक देत जाईन, हे करत जाईन, ते करत जाईन, तर हा तुमचा दुसरा कस्टमर सेगमेंट झाला. सोबत जवळपासचा जो कॉर्पोरेट ऑफिसेस असतील, तिकडे जाऊन तुम्ही सांगितलं, की जर तुमच्या इकडे कोणाचा बर्थडे असेल, तर आम्ही डिलिव्हरी देऊ शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. तर तो तिसरा कस्टमर सेगमेंट झाला. बऱ्याचदा कॉलेजच्या आसपास पण भरपूर कॉलेजमधली मुलं पण बर्थडे केक कटिंग वगैरे करतात. तर तो चौथा कस्टमर सेगमेंट झाला. अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त 4 ते 5 कमीत कमी कस्टमर सेगमेंट तुमचे असले पाहिजेत कुठलाही बिझनेस करताना. हे मी छोट्या बिझनेस पुरतच बोलत नाही. इव्हन तुम्हाला समजा तुमचा एक D2C ब्रँड पण काढायचा असेल, तर कुठल्या कस्टमर सेगमेंटला टार्गेट करायला पाहिजे किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल, तर कुठल्या कस्टमर सेगमेंटला टार्गेट करायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला कस्टमर सेगमेंट हा प्रकार कळला पाहिजे. पण ह्याला एक अपवाद पण आहे. बऱ्याचदा कधी-कधी एका कस्टमर सेगमेंटच्या जीवावरती पण तुमचा खूप मोठा बिझनेस होतो. पण ते ठरतं कशावरनं, की तो कस्टमर सेगमेंट किती मोठा आहे. याचा अर्थ समजा हेच दुकान समजा माझं कुठल्यातरी आयटी पार्कच्या बाहेर असतं आणि त्या आयटी पार्कमध्ये जवळपास 5 ते 6,000 लोकं कामाला आहेत. तर मला दुसऱ्या कुठल्या कस्टमर सेगमेंटची गरजच पडली नसती. त्या आयटी पार्कच्या जीवावरतीच माझा बिझनेस झाला असता. त्याच्यामुळे फक्त कस्टमर सेगमेंट असून चालत नाहीत. त्यातले कमीत कमी 2 ते 3 तुम्हाला पॉवरफुल कस्टमर सेगमेंट लागतात. कधी-कधी एक सुद्धा जर पॉवरफुल कस्टमर सेगमेंट असेल, तर दुसऱ्या कुठल्याच कस्टमर सेगमेंटची गरज पडत नाही. आता ह्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण काय, की कॉलेजचं कॅन्टीन. ज्या कॉलेजमध्ये समजा 1000, 1500, 2000 मुलं आहेत, स्टाफ आहे, सगळं आहे. तर अशा कॉलेजमध्ये जर तुमचं कॅन्टीन असेल, तर तुम्हाला बाहेरच्या ड्रायव्हर लोकांची, लेबरवाल्या लोकांची मग किंवा बाकीच्या कोणाची गरजच पडत नाही. कॉलेजच्या स्टुडंटच्या जीवावरतीच तुमचा धंदा होतो. आणि ह्याला म्हणतात पॉवरफुल कस्टमर सेगमेंट. त्याच्यामुळे जर असं एखादं पॉवरफुल कस्टमर सेगमेंट जर तुमच्याजवळ असेल, तर अशा केसमध्येच तुम्हाला 4 ते 5 वेगवेगळ्या कस्टमर सेगमेंटची गरज पडत नाही. पण आता जसं माझा बिझनेस होता, माझं जे तिथे दुकान होतं, त्या दुकानाच्या आसपास असा पॉवरफुल कुठचा ग्रुप नव्हता. त्याच्यामुळे मला छोटे करून लोकेशन फायनल करावं लागलं आणि असे छोटे 8 ते 10 कस्टमर सेगमेंट बनल्यामुळे मला तिथे खूप बेसिक खूप चांगल्या लेव्हलचा माझा तिथे बिझनेस होतोय. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्हाला कुठेतरी बिझनेस करायचा असेल, तर कमीत कमी 4 ते 5 कस्टमर सेगमेंट ठेवणे किंवा एखादा पॉवरफुल कस्टमर सेगमेंट निवडणं आणि त्याच्या जवळ जाऊन बिझनेस करणं हे तुम्हाला कळालं पाहिजे. असे बरेच प्रॅक्टिकल कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी आपल्या सरळ साध्या भाषेमध्ये जे काय कॉम्प्लिकेटेड किंवा जे मोठमोठ्या बिझनेससाठी, मोठमोठ्या कंपन्यांसाठी जे कन्सेप्ट यूज केले जातात, जे फ्रेमवर्क यूज केले जातात, ते सगळे फ्रेमवर्क मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. आणि जे मी स्वतः पण यूज केलेत माझ्या चहाच्या बिझनेससाठी किंवा इव्हन माझा पुण्यामध्ये पीजीचा बिझनेस आहे. तर पीजीच्या प्रॉपर्टीसाठी किंवा लोकेशन कसं निवडायला पाहिजे, कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे, कसा बिझनेस तुमचा 5 लाख 10 लाखावरून CR पर्यंत नेता आला पाहिजे. ह्या प्रकारचे कन्सेप्ट मी स्वतः पण वापरलेले आहेत. त्याच्यामुळे हेच कन्सेप्ट जे प्रॅक्टिकली मी यूज केलेले आहेत, असेच कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वेगळे कुठल्या टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल, तर कमेंटमध्ये मला सांगा. मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. थँक यू.